आजपर्यंत माझ्या चॅनलवरती थालीपीठ बनवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील आणि त्या बनवल्यासुद्धा असतील, पण आज वेगळ्या पद्धतीचं थालीपीठ मी बनवलेलं आहे। तर हे थालीपीठ कशापासून बनवले हे पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये समजेलच। खूपच मऊ लुसलुशीत आणि खायलासुद्धा एकदम खमंग टेस्टी थालीपीठ झालेलं आहे। चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात। पण त्या अगोदर तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे पहा 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, लसूण पाकळ्या घेतलेत, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर अगोदर हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करताना त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। तर इथे मुळा घेतलाय, त्याची साल काढलेली आहे आणि अगोदर मुळा किसून घ्यायचा आहे। तर इथे पहा मी मुळा सुद्धा किसून घेतलाय। किसलेला मुळा एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा। मुळा बघा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो आणि हल्ली मुलांना मुळा खायला फारसा आवडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही करू शकता। तर मुळ्यापासून खमंग असं पौष्टिक थालीपीठ बनवतोय आज आपण। तर किसलेला मुळा अगोदर एका ताटामध्ये काढून घेतलाय। त्यानंतर हे जे वाटण केलं होतं, हिरवी मिरची, जिरे, आलं, लसूण, कोथिंबीर, ते वाटण यामध्ये घालायचं आहे। थालीपीठ म्हटलं की आपण त्यामध्ये वेगवेगळ्या पिठांचा वापर करतो। तर इथे पहा अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ वापरल्यामुळे एक चिकटपणा येतो थालीपीठाला, त्यामुळे इथे गव्हाचं पीठ घेतलंय मी। ज्वारीचं पीठ सुद्धा अर्धी वाटी घातलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीचं पीठ घातल्यामुळे थालीपीठाला एक खमंगपणा येतो, त्यामुळे थोडंसं बाजरीचं पीठ यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा जास्त बेसन पीठ वापरलेलं आहे। बेसन पीठ जरा जास्त घ्यायचं, त्यामुळे एक मऊपणा येतो थालीपीठामध्ये। या अगोदर सुद्धा बऱ्याचशा प्रकारचे थालीपीठं मी तुमच्याबरोबर शेअर केलेत, तुम्ही जर पाहिली नसतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर इथे बघा 2 चमचे पांढरे तीळ घालायचे। कोणतंही थालीपीठ म्हणजे कशाचंही थालीपीठ बनवताना त्यामध्ये पांढरे तीळ नक्की घालायचे, खूप टेस्ट छान येते। तर इथे 1 चमचा भरून मी जिरे पावडर घातले। त्यानंतर 1 चमचाभर धने पावडर घातलेले आहे। धने जिरे पूड घातल्यामुळे खमंगपणा येतो, यामुळे अर्धा चमचा लाल तिखट घेतले। लाल तिखट जरा कमीच घेतलेलं आहे, कारण हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये घातले। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद। हळदीमुळे कलर छान येतो, त्यामुळे हळद घातली आणि हे अगोदर असंच थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तरच थोडंसं पाणी यामध्ये घालून हे घट्टसरच मळून घ्यायचे। तर थोडंसं पाणी यामध्ये घालते मी। थोडंसं पाणी घालून पीठ मळताना जरासं घट्टच पीठ मळायचे। तर अशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे आणि थोडंसं यावरती तेल लावायचं। तर मस्त अशी याची थालीपीठ बनवायची। त्यासाठी पिठाचा थोडासा छोटासा असा गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढं मोठं थालीपीठ बनवायचे त्यानुसार पिठाचं प्रमाण घ्या। थालीपीठ बनवण्यासाठी एक सुती कापड घेतलेला आहे। सुती कापड किंवा एखादा रुमाल जरी घेतला तरी चालेल आणि घेताना तो ओला करून घेतलाय। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी त्यावरती शिंपडायचंय, म्हणजे ते कपड्याला चिटकून राहत नाही, त्यामुळे पाणी थोडंसं लावून घ्यायचंय कापडावरती। तर पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता मस्त असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे। आणि थापताना बघा अधूनमधून हाताला चिटकू नये म्हणून पाणी किंवा तेल जरी लावलं तरीही चालेल। आणि थालीपीठाचं पीठ मळताना बघा पातळ जर झालं तर व्यवस्थित थालीपीठ थापता येत नाहीत, त्यामुळे पीठ मळताना एक काळजी घ्यायची, थोडंसं घट्टच पीठ मळायचंय। तर पटपट असे थालीपीठ मी थापून घेते। थालीपीठाबरोबर मस्त अशी मटकीची उसळ किंवा चवळीची उसळ किंवा मुगाची उसळ खूप छान टेस्टी लागते। आणि बघा बऱ्याचदा आपण थालीपीठ शक्यतो दह्यासोबतच खातो, पण हे मुळ्याचं थालीपीठ आहे, शक्यतो दह्याबरोबर खाऊ नका, कारण मुळा आणि दही सोबत खाऊ नये। एकदम छान असं पातळ थालीपीठ थापून झाले आणि मध्ये पहा एक छिद्र पाडलेलं आहे आणि साईडने पण एक 2-3 छिद्र पाडते, म्हणजे थालीपीठ भाजताना आपण त्यावरती तेल सोडलं ना तर ते दोन्ही साईडला व्यवस्थित लागतं। तर तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे, तव्यावरती तेल पसरून घ्यायचे आणि हे जे थालीपीठ थापलेलं आहे
ते असंच कपड्यासकट उचलून तव्यावरती टाकताना पालतं टाकायचं आहे. आणि बघा कपड्याला पाणी लावल्यामुळे अगदी सहज कपडा निघतो. थोडा वेळ खालच्या साईडने थालीपीठ भाजून द्यायचे आणि नंतर मग तेल सोडायचं आहे वरून. असं अगोदर साईडने तेल सोडून वरून तेल सोडायचं. थालीपीठ भाजताना तेल जरा जास्त लावून थालीपीठ भाजायचं, म्हणजे मऊ राहतात चांगली. 2-3 मिनिटाकरता झाकण ठेवून चांगलं वाफलून द्यायचंय थालीपीठ. आता हे हळूवार पलटी करून घ्यायचंय. तर बघा खालच्या साईडने मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत थालीपीठ भाजून झालेलं आहे. अजून थोडंसं तेल यावरती लावायचंय आणि नंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय 2-3 मिनिटाकरिता. थालीपीठाचं पीठ मळताना त्यामध्ये तीळ घातल्यामुळे दिसायलाही किती सुंदर दिसतंय पहा. तर मस्त असं थालीपीठ तयार आहे. तर बाकीची पण थालीपीठं पटकन बनवून घेते. गरमागरम मुळ्याची थालीपीठं तयार आहेत. काय मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा एकदम मऊ लुसलुशीत अशी थालीपीठं झालेत. चला तर मग लवकरच भेटूया नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन नवीन बनवून खात राहा. धन्यवाद.